हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अ चॅनल. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदरशी महिरप किंवा लोकरीची रांगोळी कशी करायची आहे ते ट्युटोरियल बघणार आहोत. खूप सोपी आहे, लगेच होण्यासारखी आहे. आता श्रावण महिना सुरू होतो आहे, सगळे सणवार सुरू होत आहेत, तर ही लोकरीची रांगोळी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. फ्रेंड्स, ही जी महिरप मी बनवली आहे त्याला मिनिमम मी 120 चेन्सनी सुरू केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढी साईज तुम्हाला हवी आहे तेवढे चेन्स तुम्ही कमी जास्त करू शकता. इवन कलर कॉम्बिनेशन पण तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता मी तुम्हाला याच महिरपीचा एक छोटा पार्ट करून दाखवणार आहे की कशी सुरुवात करायची आहे. सेम पॅटर्न पूर्ण चैन जेवढे आपण घेतलेले असणार तेवढं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर चला लगेच सुरू करूया. सो फ्रेंड्स, स्टार्ट आपल्याला एक स्लिप नॉट करायची आहे आणि जेवढी साईज आपल्याला लागणार आहे त्यानुसार आपल्याला चेन्स करून घ्यायचे आहेत. तर मी एक तुम्हाला पॅटर्न दाखवण्यासाठी मिनिमम 50 चेन्स करून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढचा रो दाखवते. सो फ्रेंड्स, आपण एक मिनिमम चेन करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पहिले 3 चेन सोडायचा, जो आपला एक डबल क्रोशे पकडला जाणार आणि त्या चौथ्या चेनपासून आपल्याला डबल क्रोशे सुरू करायचं आहे. म्हणजे हे 2 डबल क्रोशे झाले, पहिल्या 3 चेन आणि 1 असे पहिले आपल्याला 4 डबल क्रोशे एक एक चेनमध्ये घालून घ्यायचे आहेत. म्हणजे 1 2 3 4 डबल क्रोशे झाले. 5व्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे. 4 डबल क्रोशे आणि 5व्या ह्याच्यात 2 डबल क्रोशे. हेच पॅटर्न आपल्याला पूर्ण पट्टी कंटिन्यू करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला पहिला रो 4 डबल क्रोशे, 5व्या ह्याच्यात 2 डबल क्रोशे. सो फ्रेंड्स, 4:2 करत आपण जेवढ्या चेन्स घेतल्या आहेत तेवढे हे पूर्ण आपण डबल क्रोशे घालून घेतले आहेत. आता आपल्याला सेकंड रो करायचा आहे. पहिली 3 चेन, जो आपला एक डबल क्रोशे असणार, 1 2 3. डिझाईन टर्न करायची आहे. आता जसं इथे खाली आपण 4:2 केलं तसंच सेकंड रोला आपल्याला 5:2 करायचं आहे. म्हणजे प्रत्येक चेनमध्ये एक पहिली 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 3 चेनचा आपला एक डबल क्रोशे, हा दुसरा, 3 4 5 डबल क्रोशे एक घातले की 6व्या ह्याच्यामध्ये 2 डबल क्रोशे करायचे. सेकंड रो आपला 5:2 असणार आहे. सेम पॅटर्नमध्ये आपण कंटिन्यू करत पूर्ण ही सगळी पट्टी भरून घेऊया. 5:2 करत आपण हे डबल क्रोशे घालून घेऊया. सो फ्रेंड्स, 5:2 असे हे डबल क्रोशे घालत आपण हा सेकंड राऊंड कंप्लीट केलेला आहे आणि ह्याला सर्कल शेप यायला सुरू झालेला आहे. तर आपले हे बेसचे 2 राऊंड कंप्लीट झाले आहेत. आता आपल्याला थर्ड रोपासून फुलं तयार करायची आहेत. सो आपण जी स्टार्टिंग लाईन आहे त्याला आपण कलर जॉईंट करून घेऊया. सो फ्रेंड्स, फुलांसाठी मी हा पिंक कलर जॉईंट कर घेतलेला आहे. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. कलर जॉईंट केल्यानंतर 3 चेन घेतला आहे, जो आपला एक डबल क्रोशे पकडला जाणार. त्याच्यानंतर पुढे प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे घालत 9 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9. प्रत्येक चेनमध्ये एक असे आपण हे 9 डबल क्रोशे घालून घेतले. त्याच्यानंतर पुढच्या चेनमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. म्हणजे एक व्ही तयार करायचं आहे. सेम चेनमध्ये 2 डबल क्रोशे. आता आपण हा जो व्ही तयार केला आहे ह्याच्यावर आपल्याला फूल तयार करायचं आहे. तर फूल तयार करण्यासाठी पहिली जो लेफ्ट साईडचा डबल क्रोशे आहे त्याच्यावर 2 पाकळ्या करायच्या. सेंटरला ज्या चेनमधनं आपण हा व्ही तयार केला त्याच्यात 1 पाकळी आणि राईट साईडच्या डबल क्रोशावर 2 पाकळ्या, अशा करत आपल्याला 5 पाकळ्यांचं फूल तयार करायचं आहे. तर पहिली सुरुवात आपल्याला 3 चेन. त्याच्यानंतर आता आपला जो लेफ्ट साईडचा डबल क्रोशे आहे त्याच्यावर इनकम्प्लीट डबल क्रोशे घालायचा आहे. म्हणजे सुईवर धागा घेऊन पहिल्या फक्त 2 लूपमधनं सुई बाहेर काढायची. शेवटचा लूप सुईवरच ठेवायचा. 1 झाला, 2 3.
3 वेळेला इनकम्प्लीट डबल क्रोशे केले आपण. त्याच्यानंतर सुईवर धागा घेऊन सगळ्या लूपमधनं सुई बाहेर काढायची, एक चेननी बंद करायचं. त्याच्यानंतर 1 2 3 3 चेन घेऊन पुन्हा त्याच डबल क्रोशावर स्लिप स्टिचनी जॉईंट करायचं. म्हणजे ही अशी आपली एक पाकळी तयार झाली. त्याच्यानंतर त्याच डबल क्रोशावर आपल्याला अजून एक पाकळी करायची. म्हणजे 3 चेन, 3 वेळेला इनकम्प्लीट डबल क्रोशे, 1 2 3. नंतर सगळ्या लूपमधनं सुई घेऊन एक चेननी बंद करायचं. पुन्हा 3 चेन त्याच डबल क्रोशावर स्लिप स्टिचनी बंद करायचं. आपल्या 2 पाकळ्या तयार झाल्या. त्याच्यानंतर आपण ज्या चेनमधनं हा व्ही तयार केला होता त्या चेनमध्ये सुई घेऊन पहिली स्लिप स्टिच करत त्या गॅपमध्ये यायचं. त्याच्यानंतर 1 2 3 3 चेन, त्याच चेनमध्ये आपल्याला इनकम्प्लीट डबल क्रोशे घालायचे 3 वेळेला. 1 2 3. इनकम्प्लीट डबल क्रोशे केल्यानंतर सगळ्या लूपमधनं सुई बाहेर काढून चेननी बंद करायचं. त्यानंतर 1 2 3 पुन्हा त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिचनी बंद करायचं. म्हणजे आपली पाकळी पूर्ण होते. त्याच्यानंतर आता आपण आलो आहे राईट साईडच्या डबल क्रोशावर. पहिली स्लिप स्टिचनी आपण त्या डबल क्रोशावर यायचं आणि तिकडे 2 पाकळ्या तयार करायच्या. पहिली 3 चेन, 3 वेळेला इनकम्प्लीट डबल क्रोशे, 1 2 3. पूर्ण लूप बंद करायचा. 1 2 3 3 चेन घेऊन स्लिप स्टिचनी पाकळी बंद करायची. पुन्हा 3 चेन, 3 वेळेला इनकम्प्लीट डबल क्रोशे, 1 2 3. पूर्ण लूप बंद करून 3 चेन स्लिप स्टिचनी बंद करायचं. तुम्ही बघू शकता आपलं हे फूल तयार झालं. त्याच्यानंतर हे फूल असंच फ्रंट साईडला ठेवून इकडे एक चेन घ्यायची आणि आपण ज्या चेनमध्ये व्ही केला होता त्याच्या पुढच्या चेनमध्ये डबल क्रोशे घालायला सुरू करायचे. पुन्हा 9 डबल क्रोशे, 1 2 3 4 5 6 7 8 9. 10व्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे. म्हणजे आपल्याला तिकडे आता फूल तयार करायचं. प्रत्येक 9 डबल क्रोशानंतर 10व्या डबल क्रोशावर व्ही तयार करून आपल्याला फूल तयार करायचं आहे. नंतर थोडं हाताने हे सगळं फूल सरळ करून असा पॅटर्न आपला सुरू होणार. 9 डबल क्रोशे घालायचं, 10व्या चेनमध्ये व्ही तयार करून हे फूल तयार करायचं. एक चेन घेऊन पुन्हा 9 डबल क्रोशे, व्ही तयार करून फूल तयार करायचं. आता पुन्हा आपण इथे या व्हीवर फूल तयार करूया. पहिली 3 चेन, त्यानंतर पहिली लेफ्ट साईडच्या डबल क्रोशावर इनकम्प्लीट डबल क्रोशे, 1 2 3. लूप सगळे बंद करून 1 2 3 3 चेन घेऊन स्लिप स्टिचनी बंद करायचं. आपली ही पाकळी तयार झाली. पुन्हा 1 2 3 त्याच डबल क्रोशावर 3 वेळेला इनकम्प्लीट डबल क्रोशे, 2 3. तुम्हाला जर पाकळी मोठी हवी असेल तर तुम्ही हे इनकम्प्लीट डबल क्रोशे वाढवू शकता. सगळं एकत्र करून 3 चेन स्लिप स्टिचनी बंद करायचं. त्याच्यानंतर आपण हा जो व्ही ज्या चेनमधनं बनवला आहे त्या चेनमध्ये स्लिप स्टिचनी यायचं आणि फूल तयार करायचं. 3 चेन, हा जो
हा जो 2 व्हीच्या मधनं जो गॅप आहे तिकडनं सुई घेऊन आपण फूल तयार करायचं. पहिली इनकम्प्लीट डबल क्रोशे, 2, 3, सगळे लूप एकत्र करायचे, 3 चेन करायच्या, त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिचनी बंद करायचं. हे आपलं तिसरं फूल. त्याच्यानंतर राईट डबल क्रोशावर स्लिप स्टिचनी यायचं, 3 चेन, 3 इनकम्प्लीट डबल क्रोशे, सगळे लूप एकत्र करायचे, 1, 2, 3, 3 चेन, स्लिप स्टिचनी बंद करायचं, 1, 2, 3, 3 चेन, इनकम्प्लीट डबल क्रोशे, सगळे लूप एकत्र करून 1, 2, 3 स्लिप स्टिचनी बंद करायचं. हे आपलं फूल तयार झालं. आता पुन्हा आपली ही फ्रंट साईड समोर आणायची. या पानांच्या मागनं एक चेन करायची आणि पुढच्या चेनपासून पुन्हा डबल क्रोशे सुरू करायचे. पुढे 9 डबल क्रोशे, 10व्या याच्यामध्ये व्ही तयार करून फूल तयार करायचं. हे सेम पॅटर्न आपण जेवढी पट्टी बनवली आहे, जेवढ्या चेन्स घेतल्या आहेत तेवढं पूर्ण कंटिन्यू करायचं. पुढे डबल क्रोशे करून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 डबल क्रोशे, 10व्या डबल क्रोशावर फूल तयार करायचं, व्ही तयार करून. तुम्हाला जर गॅप 2 फुलांमधली गॅप कमी जास्त करायची असेल तर हे डबल क्रोशे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची काउंटिंग कमी जास्त करू शकता. हेच पॅटर्न आपल्याला कंटिन्यू करत जेवढी आपण पट्टी घेतली आहे तेवढी ही कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपली ही पूर्ण पट्टी फुलांनी कंप्लीट करून ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे ही आपली रांगोळी तयार होते. सो फ्रेंड्स, ही सुंदरशी महिरप रांगोळीची डिझाईन आपली तयार आहे. सध्याच्या सणासुदीच्या दिवसामध्ये ह्याचा खूप छान आपण वापर करू शकतो. अशी ही मल्टीपर्पज यूज असणारी महिरप किंवा लोकरीची रांगोळी तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.